नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. टोरेस घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेसच्या विविध शाखांमधून मुद्देमाल जप्त केलाय. कंपनीकडून बक्षीस म्हणून गाड्या स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख देखील पटली आहे. तर दादर येथे शाखा सुरू करण्यासाठी प्रति महिना 25 लाख रुपये भाड्याने जागा घेऊन तेथे टोरेस कंपनीने शोरूम सुरू केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. आणि या संदर्भात आणखी एक बातमी आहे. टोरेस कंपनी विरोधात मुंबईत आतापर्यंत 1,500 तक्रारी आल्यात. विविध ठिकाणाहून पोलिसांना तक्रारी मिळाल्याची माहिती आहे. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनसह अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांच्या तक्रारी आल्यात. तर टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचे मास्टर माइंड तुर्कीतील नागरिक, तुर्कीतील ओलेना आणि मार्टलनला या दोघी घोटाळ्याच्या मास्टर माइंड आहेत. तर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही माहिती मिळते. टोरेस कंपनीचा संचालक आणि सीईओ घोटाळ्यातील प्यादे. टोरेसचा संचालक सर्वेश सुर्वे आणि सीईओ तौसिफ रियाजला महिन्याला केवळ 46,000 पगार मिळत असल्याची माहिती समोर येते. तौसिफ रियाजनं फक्त माध्यमिक शिक्षण घेतलं असूनही त्याला कंपनीचं सीईओ पद देण्यात आलं होतं, कारण त्याने दादरमधील टोरेसचं ऑफिस मिळवून देण्यासाठी मदत केली होती अशी माहिती मिळते. या संदर्भात आणखी एक बातमी आहे. मुंबईतील वित्तीय संस्था आणि गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी हे आदेश दिलेत. टोरेस घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिलेत. आणि या संपूर्ण माहिती संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, काय अधिक अपडेट या घोटाळ्या संदर्भात? प्रणित, आपण पाहतोय की टोरेसचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता पोलीस सुद्धा अलर्ट मोडवरती आहेत आणि टोरेस सारख्या ज्या गुंतवणूकदारांच्या ज्या काही कंपन्या आहेत, म्हणजे जिथे गुंतवणूक करून तुम्हाला व्याजासहित पैसे परत मिळतात किंवा अशा प्रकारची आमिष दाखवून गुंतवणूकदारांना जे काही फसवण्याची जे काही पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार ज्या कंपन्या काम करतायत त्या कंपन्यांचा शोध घ्या आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचं कळतं आहे. तर दुसरीकडे टोरेसच्या प्रकरणामध्ये अनेक खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. टोरेसचं जे दादरमधील कार्यालय आहे तिथे काल जे सर्च ऑपरेशन करण्यात आलं आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं जो काही मुद्देमाल ताब्यात घेतला तो जवळपास 9 कोटींचा असल्याचं कळतं. यामध्ये सोन्या चांदीचे दागिने सुद्धा असल्याची माहिती मिळते आहे. तर दादरच्या कार्यालयाचं महिन्याला भाडं हे जवळपास 25 लाख होतं आणि ते तौसिफ रियाज जो या कंपनीचा सीईओ आहे त्यानं ही व्यवस्था करून दिलेली होती. आणि तौसिफ रियाज त्याचबरोबर सुर्वे नावाचा जो संचालक आहे यांना महिन्याला फक्त 46,000 रुपये पगार मिळत होता. मात्र इतक्या मोठ्या पदावरती असून सुद्धा त्यांना फक्त इतकेच पैसे देण्यात येत होते. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जो काही घोटाळ्यामध्ये त्यांच्यावरती आरोपी म्हणून जे काही आरोप लावले जात आहेत तर ते फक्त या सगळ्या प्रकरणामध्ये प्यादे म्हणून काम करत होते. मात्र याचे मास्टर माइंड हे तुर्कीतील काही लोक आहेत. त्याचबरोबर परदेशातील कनेक्शन जे आहे ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये या लोकांच्या विरोधात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जे लोक आता भारतातून फरार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय अशा लोकांच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जी आहे त्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं केला जाणार आहे. तर दुसरीकडे या सगळ्या घोटाळ्यादरम्यान ज्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करा असं आमिष दाखवून त्यांना व्याज देण्याचा प्रयत्न केला जात होता. तर त्या लोकांपैकी जवळपास 15 जणांना आलिशान कार ज्या आहेत त्या टोरेस कंपनीच्या माध्यमातून गिफ्ट करण्यात आलेल्या होत्या. या कार सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं ताब्यात घेतल्या जाणार आहेत, जप्त केल्या जाणार आहेत आणि त्या सगळ्याचा तपास जो आहे तो सुद्धा केला जाणार आहे. मात्र आतापर्यंतच्या या सगळ्या प्रकारातल्या घडामोडी जर पाहिल्या तर सुर्वे नावाचा जो संचालक अटकेमध्ये आहे त्याचबरोबर तौसिफ रियाज हा फरार आहे. मात्र अभिषेक गुप्ता ही जे नावं आतापर्यंत समोर येत आहेत किंवा टोरेसच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून याच लोकांवरती सातत्यानं आरोप केले जात आहेत की संपूर्ण घोटाळ्याला ही 3 लोक जबाबदार आहेत आणि यांच्या विरोधामध्ये पोलिसात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूकदारांनी तक्रार करावी. मात्र आतापर्यंत जो काही प्राथमिक तपास झालेला आहे त्यानुसार हे सगळे फक्त प्यादे आहेत असं देखील बोललं जात आहे. दुसरी एक महत्वाची या सगळ्या प्रकरणामध्ये अटकेत असलेली जी काही आरोपी आहे तानिया कासातोवा, हिला याच्या आधी लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा अटकेची कारवाई तिच्यावरती करण्यात आलेली होती. चिटिंगच्या केसमध्ये ती आरोपी होती. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुका दरम्यान जेव्हा नाकाबंदी ठिकठिकाणी केली जात होती तेव्हा सुद्धा तिच्याकडे जवळपास 69 लाख रुपये होते आणि तिला डोंगरी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. ही मुद्देमाल जो आहे तो आयकर विभागाकडे देण्यात आलेला होता. मात्र इतक्या सगळ्या घडामोडी होऊन सुद्धा टोरेसच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी वेळीच का कारवाई केली नाही हा एक मोठा प्रश्न आहे. आणि सध्या आर्थिक गुन्हे शाखा या सगळ्या प्रकरणाचा तपास करते. त्याचबरोबर ज्या पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रारी गेलेल्या होत्या त्या पोलिसांनी योग्य वेळी योग्य कारवाईची पावलं का उचलली नाहीत हा एक जो प्रश्न आहे. त्यासाठी सुद्धा चौकशीला एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत या घडामोडी जर पाहिल्या तर येत्या काळात कशा पद्धतीने तपास होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.